नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण सुंदर अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन पाहूया. हे बघा, काठ आणि ब्लाऊज पीसचं कापड मी बाजूला ठेवलेलं आहे. तर अस्तर आहे, अस्तरचं शोल्डर घेतलेलं आहे मी 6 इंच, 6.5 इंच. गळा घेतलेला आहे 3.5 इंच. 9.5ची घडी आहे आपली. 14 इंच ब्लाऊजची पण उंची घेतलेली आहे. तर हे बघा, एक 3.5 इंचवर एक टिक करायची आहे. आडवी पण 3.5 इंच आहे आपलं, आणि याचा आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे बॉक्स आखून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला बघा, एक 3.5 इंचवर एक टिक करायची आणि उभी रेषा आखून घ्यायची आहे अशी. आणि वरच्या जो 3.5 इंचचा बॉक्स केला त्याला आपण गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा. आणि खालच्या बाजूला हे बघा, अशा प्रकारे बोटनेकला आपण आकार आखून घ्यायचा आहे गळ्याचा. तर हे बघा, हे कॅनव्हास आहे. कॅनव्हासच्या मध्यभागी हे बघा, बरोबर डबल फोल्ड करायचा आहे कॅनव्हास. आणि मधोमध हे बघा, अशा प्रकारे आपण जे अस्तरवर गळा आखून घेतलेला ते मध्यभाग ठेवून द्यायचे. आणि हे बघा, अशा प्रकारे आहे असा कॅनव्हासवर गळा आखून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित असा गळा आखून घ्यायचा आहे आपण कॅनव्हासवर. तर हे बघा, आपण जास्तीचं आपलं कॅनव्हास कट करून टाकलेलं आहे खालच्या वरच्या दोन्ही बाजूचं. आणि हे बघा, थोडंसं 1 इंच बाजूला जास्तीचं कॅनव्हास ठेवून आकार आपण कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आता कॅनव्हास पलटी करायचे आणि दुसऱ्या पण बाजूला हे बघा, आहे असा कॅनव्हासचा गळ्याचा आकार आपण आखून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असा आकार आखून घ्यायचा आहे आपण. हा आकार आपण डार्क करून घेऊया, गडद करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे. आता काय करायचं, हे बघा, हे अस्तरचं कापड आहे, याच्यावर आपण कॅनव्हास ठेवायचा आहे आणि याला इस्त्री करून घ्यायची आहे. बघा, इस्त्री केल्यामुळे हे पॅक झालेलं आहे. आता जास्तीचं जे अस्तरचं कापड आहे ते आपण बाजूने कट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे बघा, दुमड घालायची आहे अस्तरला थोडीशी. आणि हे बघा, दुमड घालायची, शिलाई घालून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित अशी कॅनव्हासवर थोडीशी अस्तरच्या कापडाची दुमड घालून त्याची शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही बाजू आपल्या अशाच प्रकारे तयार करायच्या आहेत. हे बघा, आपल्या दोन्ही बाजू आपण तयार केलेल्या आहेत. आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, घडी घालून याची मधोमध आपण मध्य काढून घेतलेलं आहे. त्याला छोटेसे कट मारून घेतलेले आहेत. आणि हे बघा, हे अस्तर आहे. अस्तरवर आपण हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊज पीसचं कापड ठेवायचं आहे. आणि याला आता आपण चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, चारी बाजूने पॅक करून घ्यायचं आहे. आपल्याला पॅक करून घेतलेलं आहे जोडून. आता जास्तीचं राहिलेलं ब्लाऊज पीसचा कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचं आहे. हे बघा, कापड कट करून घेतलेलं. आता हे बघा, आपण जो कॅनव्हासवर तयार केलेला गळा होता तो हे बघा मधोमध ठेवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे बघा, ह्याचा ब्लाऊज पीसचा पण जो आकार आहे पाठीचा त्याचा आपण मध्य काढून घेतलेला आहे. आणि त्याच्या बघा मधोमध अशा प्रकारे हे बघा, आपण जे कॅनव्हासवर तयार केलेला गळा होता त्याचा आकार त्याला ठेवून दिलेला आहे. त्याला टाचण्या लावून पॅक करून घेतलेलं आहे. आता हे बघा, अशा प्रकारे आपण गळ्याला शिलाई घालून घेऊया. हे बघा, आता दुसऱ्या पण बाजूने आपण अशाच प्रकारे हे बघा, गळ्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आता आपण लावलेल्या पेना काढून घ्यायची आहे टाचण्या. आता हे बघा, अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला यातून खालच्या बाजूला काठ लावायचा आहे. त्याची आपल्याला उंची नंतर आपण देऊन घेणार आहोत. आता हे बघा, याचे दोन्ही भाग वेगवेगळे केले. आणि हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे गळ्याच्या आकाराला कट देऊन घ्यायचे. टिप कट होणार नाही याची काळजी घ्या. आता हे बघा, कॅनव्हास आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचे. एखाद्या टोकाच्या किंवा पेनाच्या सहाय्याने ते टोक आपण बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा, पलटी करून सरळ करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आणि आता गळ्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. हे बघा, आपण गळ्याला व्यवस्थित अशी गळ्याच्या आकाराला आपण शिलाई घालून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे. आता आपण दुसरी पण बाजू अशाच प्रकारे तयार करून घ्यायची. हे बघा, आतल्या बाजूला छोटे छोटे कट आधी देऊन घ्यायचे अगोदर.
आणि नंतर हे बघा आतल्या बाजूला हे पलटी करून घ्यायच्यात आणि दुसरा बाजूचा आकार बी आपण तयार करून घ्यायचा आहे. आता हे बघा छोटे तुकडे घेतलेत आणि आपण अस्तरच्या तुकड्याचे हे बघा छोटे छोटे कापड कट करून चुरा करून घेतलेला आहे. ते हे बघा अशा प्रकारे याच्यात गुंडाळून घ्यायचं आहे. या तुकड्यांमध्ये आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायच्यात. हे बघा आपले पोटली बटन तयार करून झालेत. आता हे बघा अशा प्रकारे सगळे पोटली बटन जास्तीचे कापड ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्तीचं. आता हे बघा एक अस्तर घेतलेलं आहे. अस्तरवर आपण ब्लाऊज पीसचा काठ ठेवलेला आहे. त्याला पलटी आधी उलट्या बाजूला ठेवायचा आहे काठ. नंतरनं दाब शिलाई घालायची. नंतरनं हे बघा आपला काठ असा सरळ होऊन जातो. नंतरनं आता चारी बाजूने अस्तरला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे जास्तीचं अस्तरचं कापड आपण कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा आता आपला जो कट करताना कॅनवाचा भाग निघालेला त्याच्यानुसार आपण आकार त्याची रुंदी मोजणार आहोत. जो आपला भाग निघालेला होता अगोदर तो आता दोन्ही बाजू आपल्या जोडून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे. आता एक पट्टी घेतलेली त्याला दुमड घालून पट्टी घेतली आणि आता हे पट्टी आपल्याला पाठीच्या भागाला जोडून घ्यायची आहे. हे बघा पाठीच्या भागाला आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता हे पोटली बटन आपल्याला लावून घ्यायचे. तर हे बघा एकीकडचा दाब मी जोडून घेतलेला आहे. एकीकडची बाजू असलेला दाब मी जोडून घेतलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे 1 ते 1.5 इंचच्या अंतराने आपल्याला पोटली बटन लावून घ्यायच्यात ब्लाऊजच्या गळ्याला. हे बघा आता दुसऱ्या पण बाजूला आपल्याला अशाच प्रकारे पोटली बटन लावून घ्यायचेत. हे बघा दोन्ही बाजूला आपले पोटली बटन लावून झालेत. आता आपण थोडंसं गळ्याच्या जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाजूने आपण शिलाई देऊन घ्यायच्यात दोन्ही बाजूला. हे बघा दोन्ही बाजूला आपण शिलाई देऊन घेतली. आता एक कापड घ्यायचे त्याचे तिरप्या 2 पट्ट्या काढून घ्यायच्यात आणि हे बघा त्याची दुमड घालून अशा प्रकारे आपल्याला एक नॉड तयार करून घ्यायची आहे. अगोदर शिलाई घालून घ्यायची पट्टीला आणि हे बघा नॉड आपल्याला तयार करायचा. एक दोरा घेतला. दोऱ्यात हे बघा अशा प्रकारे दोऱ्यात आपल्याला पलटी करून आपल्याला नॉड तयार करून घ्यायची. हे बघा सुई घालून घेतलेली आहे दोऱ्यात आपण आणि आता आपण नॉड तयार करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला नॉड सरळ करून घ्यायचं आहे. आपले दोन्ही नॉड तयार झालेत. आता एक चौकोनी 2 कापड घ्यायचेत आणि हे बघा आपल्याला लटकन करून घ्यायचेत कापडी. हे बघा आपल्याला 2 लटकन तयार करून घ्यायचेत. आता हे लटकन आपण आता ब्लाऊजला जोडून घेणार आहोत गळ्याला. हे बघा 2 लटकन जोडून घ्यायचेत. तर खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.